पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला नव्हता। आता या पत्रावरूनच चांगली चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादीत मात्र दुफळी माजल्याचं बोललं जातंय। आता नेमका मुद्दा काय आहे समजून घेऊया। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तारीख 16 फेब्रुवारी। प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं एक पत्र असल्याचं बोललं जातं। या पत्राची प्रत अद्याप बाहेर आली नसली तरी सुनेत्रा पवार समर्थकांच्या म्हणण्यानुसार या पत्रात पटेल यांनी आयोगाला माहिती देताना पत्रातील सगळे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे असतील असं म्हटलं। त्यातूनच संभ्रम निर्माण झाला। तारीख 10 मार्च। सुनेत्रा पवार यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांच्या पत्रापूर्वी आयोगाकडे केलेला सगळा पत्रव्यवहार रद्दबातल समजावा असे खास नमूद केले गेले। पवार यांच्या या पत्रामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि शिखर समितीमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे, सरोज अहिरे, सना मलिक, जय अजित पवार आणि धीरज शर्मा आहेत। यात प्रफुल्ल पटेल व तटकरे यांचा एकही कट्टर समर्थक नाही। धीरज शर्मा कोणाच्या पारड्यामध्ये आयत्यावेळी वजन टाकतील याचा अंदाज बांधता येत नाही। तसेच भुजबळ हे देखील प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्याच पारड्यामध्ये वजन टाकू शकतात। उर्वरित सगळे सदस्य हे सुनेत्रा पवार यांच्याच मर्जीतले असल्याने पक्षावर त्यांची पूर्ण पकड असल्याचं बोललं जाते। याबाबत खासदार पार्थ पवार यांनी एक्स वरती पोस्ट करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चर्चेवरती भाष्य केलं। पार्थ पवार यांनी म्हटलं, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात वृत्त निराधार आणि काल्पनिक आहेत। त्यांचं अनेक दशकांचं अढळ कार्य आणि नेतृत्वामुळे आजही मार्गदर्शन मिळतं। दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना हेतू परस्पर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणं दुर्दैवी असून या गोष्टीचा निषेध केला आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीत असून त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। त्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवणार आहेत आणि त्याआधी त्या राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत। प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत। सध्या संसदेचे अधिवेशनही सुरू आहे। त्यानंतरही हे दोन्ही नेते सुनेत्रा पवार यांच्यासोबत दिसून आले नाहीत। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्याशी बोलून काही आमदारांनी तटकरे पटेलांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त केली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तुर्तासतरी पार्थ यांच्या ट्विटमुळे चर्चांना विराम लागला असला तरी खरं फार काळ लपणार नाही। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये वादळ किती काळ घरात दडलेलं राहणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। तरी राष्ट्रवादीमधल्या या संपूर्ण अंतर्गत राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।